हरीश सावंत HN नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। आज दिवसभरातील दुसरी दुःखद खबर। पुण्याच्या मावळ तालुक्यातून मोठी दुर्घटना घडली आहे। मावळ तालुक्यातून तळेगाव धाबोडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। त्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। जवळपास 25 ते 30 जण या दुर्घटनेत वाहून गेल्याची भीती वर्तवली जात आहे। तर स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे ही घटना खूप मोठी असल्याचं स्पष्ट होत आहे। इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांच्या बचावासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे। पर्यटकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। दुर्घटना घडली तेव्हा तिथे पर्यटकांसोबत लहान मुलं देखील होती। यामुळे दुर्घटनेत मोठी खळबळ उडाली आहे। या दुर्घटनेसंदर्भात सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कुंडमाळा परिसरातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। मृतांचा आकडा कदाचित वाढेल अशी भीती वर्तवली जात आहे। मात्र एवढी मोठी मनुष्यहानी घडतेच कशी काय? या सगळ्या घटना आपण बघितल्या तर शासन प्रशासनाचा अक्षम्य हलगर्जीपणा या सगळ्यांच्या मुळाशी आहे हे लक्षात येतं। मुळात पावसाळा सुरू होण्याच्या आधी ही सगळी महत्त्वाची कामं करायला घेतली पाहिजेत। पावसाळा संपण्याच्या आधी हमरस्त्यांवरचे पूल, महत्त्वाच्या नद्या आणि तिथे असणारे रस्ते या सगळ्या गोष्टींची पाहणी करणं गरजेचं आहे। काही पूल मोडकळीस आले असतील, जीर्णशीर्ण झाले असतील तर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तपासणं गरजेचं आहे। कुंडमाळ्याजवळची जी घटना घडली, हा पूल अत्यंत जीर्ण झालेला पूल होता। ग्रामस्थांनी वारंवार नवीन पुलाची मागणी केली होती, मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी साफ धुडकावून लावली। लोकप्रतिनिधींना या सगळ्या जीवांशी काही फारसं घेणं देणंच जणू नाही अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली। विशेष या पुलावर असणारा जो काही रस्ता आहे, पूल सुरू होताना आणि संपताना दोनही बाजूंनी किमान सूचना फलक लावणं तरी गरजेचं। मात्र या पुलावर साधा सूचना फलक सुद्धा नव्हता। त्यामुळे या घटनेत जे बळी गेलेले आहेत हे बळी नैसर्गिक नाही तर इथल्या शासन प्रशासनाच्या हलगर्जीपणाने घेतलेले बळी आहेत। ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क।